उन्हाळ्यात थंडगार, हलका फुलका आणि चविष्ट दहीभात हा आपल्या आहारात नक्कीच हवा। याने आपल्या शरीरातली उष्णता भरपूर प्रमाणात कमी होते। मधुगंधाज रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। आता आपण तडका पॅन मध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप गरम करूया। तूप गरम झालं की ह्यात आपण अर्धा टीस्पून जिरे टाकूया। जिरे थोडे तडतडले की ह्यात 8 ते 10 कढीपत्ते टाकूया। कढीपत्ते थोडे छान फ्राय झाले की ह्यात आपण टाकूया 1/4 टीस्पून हिंग आणि ही सगळी फोडणी व्यवस्थित मिक्स करून थंड व्हायला ठेवून देऊया। आता त्याच तडका पॅन मध्ये थोडं तेल गरम करूया। 2 सांडग्या मिरच्या छान व्यवस्थित तळून घेऊया। सांडगी मिरची ही नेहमी गॅस लो फ्लेमवर ठेवूनच तळायची, कारण की ही फार पटकन जळते। त्यामुळे सतत हलवत राहायची आणि तळायची, म्हणजे ती जळणार नाही आणि व्यवस्थित राहील। सांडगी मिरची ही महाराष्ट्राची स्पेशालिटी आहे। उन्हाळ्यात विशेष करून दही आणि बरेच मसाले भरून ह्या मिरच्या वाळवल्या जातात उन्हात आणि वर्षभर टिकतात आणि खूप टेस्टी बनतात। ह्याची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आपली सांडग्या मिरच्या छान फ्राय झालेल्या आहेत। यांना आता आपण बाजूला ठेवून देऊया थंड व्हायला। आता इथे आपण 3 कप शिजलेला भात घेतलेला आहे। छान मोकळा भात आपण शिजवून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर राईस उरला असेल तर तोही वापरू शकता। या भातामध्ये आता आपण टाकूया 1/4 कप थंड दूध आणि 1 टेबलस्पून साय आणि हे सगळं छान मिक्स करून घेऊया। व्यवस्थित दूध आणि साय आपल्या भातात आपण पहिल्यांदा मिक्स करून घेऊया। याने छान क्रीमी टेक्स्चर येईल आपल्या दही भाताला। ह्यावर आता आपण टाकूया 1 कप थंड घोटलेलं दही आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्या भातात। हलक्या हाताने आपण हे सगळं मिक्स करून घेतोय, म्हणजे आपले भाताचे जे कण आहेत, जे दाणे आहेत ते तुटले नाही पाहिजे। आता ह्यावर आपण टाकूया 2 ते 3 चॉप केलेल्या हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि 1 टेबलस्पून साखर, मूठभर कोथिंबीर चॉप केलेली। हे सगळं आपल्या दही भातात छान व्यवस्थित मिक्स करून घ्या हलक्या हाताने। दही भात तर आपण घरी सर्वच जण बनवतो, पण प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी वेगळी आहे। ही पद्धत तुम्हाला कशी वाटते हे संपूर्ण व्हिडिओ बघा आणि मग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। सगळं मिक्स झालं। आता ह्यावर आपण ज्या सांडग्या मिरच्या तळून ठेवल्या होत्या त्या 2 सांडग्या मिरच्या कुस्करून ह्याच्यावरती टाकून घेऊया। ह्याने खूप छान मस्त अगदी चविष्ट होतो आपला दही भात। म्हणजे आमच्या घरी तर हे सांडगी मिरची टाकूनच आम्ही हा दही भात बनवतो। तुमच्या इथे दही भात कुठल्या पद्धतीने बनवतात, कुठला विशेष साहित्य तुम्ही त्यात टाकतात हे पण तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता। सगळ्या मिरच्या टाकून झाल्या। आता व्यवस्थित आपण आपला दही भात मिक्स करून घेऊया हलक्या हाताने। आता दही भात सर्व करताना बाउलमध्ये किंवा ताटात पहिल्यांदा हा दही भात वाढून घेऊया आणि मग ह्यावर आपण जी फोडणी करून ठेवलेली आहे ती फोडणी टाकूया आणि मिक्स करून छानसा आपला दही भात सर्व करूया। गार्निशिंगसाठी तुम्ही थोडे तळलेले कढीपत्ता आणि वरती सांडगी मिरची ठेवा आणि हा सुंदर थंडगार दही भाताचा बाउल इतका सुंदर गार्निश केलेला सर्व करा। सगळ्यांना खूप आवडेल आणि दही भात आपल्या सगळ्यांचा आवडता आहे। उन्हाळ्यात तर हमखास प्रत्येकाच्या घरी होतं आणि भात आणि दही एकत्र खाल्ल्याने वजन वाढण्याचीही काही चिंता नाही आहे। वेट लॉससाठी फार उत्तम पर्याय आहे हा। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला सांगा। अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक्यू।